अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. 15 एप्रिल 2026 स्वामींची पुण्यतिथी आहे. तर त्यानिमित्त स्वामींचा 11,000, 21,000, 51,000 किंवा 1,25,000 जप कसा करावा ते आजच्या व्हिडिओमध्ये बघूया. श्री स्वामी समर्थ. ऐसा षडाक्षरी मंत्र प्रीतीने जपावा अहोरात्र, तेने सर्वार्थ पाविजे. स्वामींनी नेहमी त्यांच्या भक्तांना सांगितलं आहे, नामस्मरण करा, मोक्षप्राप्ती होईल. श्री स्वामी समर्थ हा मंत्र दिवस रात्र जपणाऱ्या व्यक्तीचे सर्व दोष नाहीसे होतात आणि प्रारब्धाचे जे भोग आहेत त्याची तीव्रता खूप कमी होऊन सर्व सुखांची प्राप्ती होते. त्यामुळे जर इतर कोणत्या सेवा करणे शक्य नसतील तर स्वामींची नामस्मरणाची सेवा नक्की करावी. स्वामींची 11,000, 21,000, 51,000 किंवा 1,25,000 जपची सेवा संकल्पयुक्त करावी. ही सेवा कोणालाही करता येते. कोणत्याही दिवशी सेवेला सुरुवात करता येते. शक्यतो गुरुवारी करणे उत्तम. आपले दैनंदिन आयुष्य कसं आहे म्हणजे आपलं कामाचं स्वरूप, संसार, शिक्षण, घरची कामे, नोकरी आणि आणखी जे काही सर्व आपली दैनंदिन कामे असतील तर ते सर्व सांभाळून आपल्याला ही सेवा करायची आहे. तर त्या अनुषंगाने आपल्याला रोज किती माळी करणे शक्य होईल आणि आपण महाराजांचा किती नामजप किती दिवसांमध्ये पूर्ण करणार आहात तर हे सर्व ठरवून मग सेवेला सुरुवात करायची आहे. जप करताना आसनावर बसूनच जप करायचा आहे. जर खाली बसणे शक्य नसेल तर चेअरवर बसता येते आणि देवासमोर बसूनच जप करायचा आहे. पहिल्या दिवशी ज्यावेळी जप करणार आहोत तीच वेळ आपल्याला पाळायची आहे. दिवसभरात सकाळी, दुपारी किंवा संध्याकाळी अशी एक वेळ ठरवून घ्यायची आहे. त्यानंतर जपमाळ जी आहे ती रुद्राक्ष, रक्तचंदन, तुळशी किंवा कमळगट्टा ह्यापैकी कोणतीही घेता येते. जपमाळ नसल्यास मंत्र काउंटिंग मशीन वर जप करता येतो. आपली जपमाळ आणि आसन कोणाला देऊ नये. बोटावर जप करता येत असेल तर ते देखील करू शकतो, पण जपाची व्यवस्थित एका वहीमध्ये नोंद करून ठेवायची आहे. मासिक धर्म, सुतक, विटाळ असल्यास सेवा करू नये. अशा परिस्थितीमध्ये चालता बोलता किंवा कामे करतानाही नामस्मरण करू शकतो, परंतु ते नामस्मरण ह्या संकल्पयुक्त सेवेमध्ये धरू नये. शक्यतो ही नामजप सेवा संकल्पयुक्तच करावी, कारण सेवेला सुरू करण्याआधी संकल्प करावा आणि किंवा संकल्प सोडावा. जेव्हा आपण कोणतीही सेवा करण्याच्या आधी संकल्प घेतो तेव्हा आपल्याला ती सेवा पूर्ण करणे बंधनकारक असते. त्यामुळे आपल्या सेवेमध्ये नियमितपणा राहतो. कोणत्याही इच्छापूर्तीसाठी सेवा करायची असल्यास संकल्प सोडताना आपली मनोकामना स्वामींना सांगून संकल्प सोडायचा आहे. तर संकल्प कसा सोडावा? उजव्या हातामध्ये तळहातावर थोडे पाणी घेऊन त्यामध्ये अक्षता, फूल आणि हळद कुंकू टाकून आपले गोत्र बोलावे. गोत्र माहीत नसल्यास कश्यप गोत्राचा उल्लेख करावा आणि आपले नाव घ्यावे आणि स्वामींना आपण हे अनुष्ठान किंवा सेवा कोणत्या इच्छापूर्तीसाठी करत आहोत ते सांगावे. कधीही संकल्प सोडताना अखंड सेवा करील असे बोलू नये, कारण मासिक धर्म, सुतक, विटाळ ह्यासारख्या अडचणीमध्ये आल्यामुळे आपली सेवा खंडित होऊ शकते. त्यामुळे मला जमेल तशी यथाशक्ती आणि यथाकालीन सेवा करील असेच म्हणावे. त्यानंतर स्वामींना प्रार्थना करावी की त्यांनी आपल्याकडून ही सेवा निर्विघ्नपणे पूर्ण करून घ्यावी. यानंतर हातातील पाणी एका ताम्हणामध्ये सोडून द्यावे. हे पाणी तुळशीला सोडून इतर कुठल्याही झाडाला टाकता येते. संकल्प केल्याप्रमाणे जेवढे दिवस आपण जप पूर्ण करणार आहोत, जसे की 21 दिवस, 40 दिवस, 6 महिने किंवा जर त्यापेक्षाही जास्त दिवसात असेल तर त्या कालावधीतच आपली सेवा पूर्ण करून स्वामींच्या चरणी रुजू करावी. किंवा जर मध्ये काही अडचणीमुळे उशीर झाल्यास काळजी करू नये, पण शक्य होईल तेवढ्या लवकर सेवा पूर्ण करावी आणि स्वामींच्या चरणी रुजू करावी. पण मुद्दामच कंटाळा करू नये, कारण आपण ही सेवा संकल्पयुक्त करत आहोत, त्यामुळे ती वेळेतच पूर्ण केली पाहिजे. तर आता 21 दिवसाचा कालावधी लक्षात घेऊन आपण 11,000, 21,000, 51,000 किंवा 1,25,000 जप कसा करू शकतो ते बघूया. आपण जेव्हा एक माळ जप करतो तेव्हा 108 वेळा जप आपण करत असतो. तर 11,000 जप 21 दिवसामध्ये करायचा असल्यास आपल्याला रोज किती माळी जप करावा लागेल ते बघूया. तर एका माळीमध्ये 108 मणी असतात. त्याप्रमाणे जर 11,000 भागेला 108 केल्यास उत्तर येते 101.85, म्हणजेच 102 धरूया. तर त्याप्रमाणे 11,000 जप 21 दिवसाच्या कालावधीत घेऊन
पूर्ण करायचा असल्यास आपल्याला 21 दिवसात 102 माळी जप करावा लागेल. म्हणजे 1 ते 20 दिवस 1 ते 20 दिवस रोजच्या रोज 5 माळी आणि 21व्या दिवशी 2 माळी कराव्या. म्हणजे मग आपल्या 102 माळी जप आणि 11,000 जपसंख्या ही पूर्ण होते. आता जे कॅल्क्युलेशन आपण बघितले तर आपली जपसंख्या परत पडताळून घेण्यासाठी 108 गुणिले 102 केले तर जपसंख्या येते 11,016. जप जास्त झाला तर चालेल पण कमी होता कामा नये. जर जास्तच कालावधीमध्ये जप पूर्ण करणार असू तर त्याप्रमाणे रोज किती माळी करावे लागतील आणि जपसंख्या याचे वरील सांगितल्याप्रमाणे कॅल्क्युलेशन करून घ्यावे. 21 दिवसामध्ये 1.25 लाख जप करण्याचे अनुष्ठान करायचे असल्यास 1 ते 20 दिवस रोजच्या रोज 55 माळी जप कराव्या आणि 21व्या दिवशी 58 माळी जप करावे. जप सेवा जर नव्याने सुरू करत असाल, सेवेमध्ये नवीन असाल तर मोठा जप शक्य नसल्यास जपसंख्या 5,000 पासून सुरुवात करता येते आणि मग पुढे वाढवून 11,000 करू शकता. जप पूर्ण करण्याच्या घाईने श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असा खूप फास्ट जप करण्यात काही अर्थ नाही. जप हा केव्हाही शांत चित्ताने आणि एकाग्र मनाने करावा आणि श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असा एकाग्र मनाने आणि शांत चित्ताने जप करावा. ही सेवा आपण संकल्पयुक्त करणार आहोत, त्यामुळे काही नियम पाळावे लागतील. जसे की परान्न वर्ज्य करायचे आहे, त्यानंतर मांसाहार करायचं नाही आहे आणि आपली आसन आणि जपमाळ दुसऱ्या कोणालाही देऊ नये. नामजप याच्या सेवेमुळे आपली आध्यात्मिक प्रगती होते, दीर्घ आजार बरा होतो, महाराजांची सुरक्षा कवच आपल्याला प्राप्त होते. इतर सेवा जसं की पारायण वगैरे केल्यानंतर जसे आपण त्याचे उद्यापन करतो तसंच आपण आता ही जी अनुष्ठानाची जपाच्या अनुष्ठानाची जी सेवा करणार आहोत तर ती सेवा आपल्याला महाराजांच्या चरणी रुजू करावी लागते. त्यासाठी एक नारळ, खडी साखर, फुलं आणि यथाशक्ती दक्षिणा घेऊन जवळपासच्या स्वामींच्या मठात किंवा स्वामींच्या मंदिरात जाऊन महाराजांसमोर उभे राहून आपण किती दिवसाचे आणि किती जप करण्याचे अनुष्ठान केले ते स्वामींना सांगावे आणि मुजरा करून स्वामींचे आभार मानायचे आहे की त्यांनी आपल्याकडून ही सेवा निर्विघ्नपणे पूर्ण करून घेतली आणि स्वामींनी अशाच आणखी मोठ्या मोठ्या सेवा आपल्याकडून करून घ्याव्या भविष्यामध्ये. ही प्रार्थना स्वामींना करावी आणि नारळ, खडीसाखर आणि फूल स्वामींच्या चरणी अर्पण करावे. आणि अशा प्रकारे कोणत्याही मंत्राचा 1.25 लाख वेळा जप केल्यास तो मंत्र सिद्ध होतो. नामस्मरण ही स्वामींची सगळ्यात आवडती सेवा आहे, त्यामुळे एकदा तरी सर्वांनी ही सेवा करावी आणि अनुभव घ्यावा. व्हिडिओ माहितीपूर्ण वाटल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.